2024च्या आखाड्यात 2019च्या निकालावरून वाद प्रतिवाद सुरू आहे। 2019ला मतविभाजनामुळे वंचितचा भाजपला 8 जागांवरती फायदा झाल्याचा प्रश्न आंबेडकरांना केला गेला। त्यावर काँग्रेस राष्ट्रवादीमुळेच त्या 8 जागांवरती वंचितचा पराभव झाल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। पाहूयात की आमच्या 8 जागा या काँग्रेस आणि एनसीपी मुळे पडल्या। जागांचा तिढा न सुटल्यानं अपेक्षेप्रमाणे वंचित आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले। गेल्या वेळी लोकसभेत आघाडी न झाल्यामुळे वंचितचा फायदा भाजपला झाल्याचा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना केला गेला। त्यावर वंचितने नव्हे तर काँग्रेस राष्ट्रवादीनंच आमच्या जागा पाडल्याचं उत्तर आंबेडकरांनी दिलंय। चुकीचं आपण असं म्हणताय, आपला अभ्यास जरा कमी आहे। मी आपल्याला करेक्ट करतो की काँग्रेसच्या उमेदवारामुळे वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार, ऐकून घ्या आता, तुमचं झालं ना की आमच्या 8 जागा या काँग्रेस आणि एनसीपी मुळे पडल्या। आम्हाला असणाऱ्या त्या 8 जागेमध्ये हिंदू मतं मिळाली, मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेसने आणि एनसीपीने ब्लॉक केली। ती मुस्लिम मतं जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही 8 जागेमध्ये विजयी असतो। शाहू फुले आंबेडकर विचाराला या राज्यामध्ये जे तिलांजली देण्याचं काम भाजपने केलं ते आता तिलांजली देता येणार नाही। आणि आज तर चर्चा अशी चाललेली आहे की तुम्ही बीएसपीचे उमेदवार तुम्हीच उभे करता, वंचितचे उमेदवार तुम्हीच उभे करता, म्हणजे आता चाललं काय या राज्यामध्ये? म्हणजे तुम्ही मतविभाजनाचं जे राजकारण करत होता त्या राजकारणामध्ये सुद्धा आता लोकांना कळायला लागलेलं आहे। 2019च्या लोकसभेत कोणत्या जागा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पराभूत झाल्या, वंचितचा त्या जागांवर काय रोल होता, पाहूयात। गडचिरोली चिमूर लोकसभा, भाजपचे अशोक नेते जिंकले। काँग्रेसचा 77,526 मतांनी पराभव झाला। वंचितला इथं 1,11,000 मतं होती। सांगली लोकसभा, भाजपचे संजय काका पाटील जिंकले। आघाडीचा 1,64,000 मतांनी पराभव झाला। वंचितच्या गोपीचंद पळकरांना 3,00,000 मतं मिळाली। नांदेड लोकसभा, भाजपचे प्रतापराव चिखलीकर जिंकले। काँग्रेस 40,000 मतांनी पराभूत झाली। वंचितला इथं 1,66,000चं मतदान झालं। सोलापूर लोकसभा, भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी जिंकले। काँग्रेसचा 1,58,000 मतांनी पराभव झाला। वंचितला इथं 1,70,000 मतं मिळाली। बुलढाणा लोकसभा, शिवसेनेचे प्रतापराव जाधव जिंकले। राष्ट्रवादीचा 1,33,000 पराभव झाला। वंचितनं इथं 1,72,627 मतं घेतली। हातकणंगले लोकसभा, शिवसेनेचे धैर्यशील माने जिंकले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 96,000 पराभव झाला। वंचितला इथं 1,23,000 मतं मिळाली। लोकसभेत तब्बल 6 ते 8 जागा अशा होत्या जिथं उमेदवार जितक्या मतांनी पडले व जिंकले त्याहून जवळपास दुप्पट किंवा सरासरी 15,000पेक्षा जास्त मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतली। आकड्यांच्या हिशोबानं बघायचं झालं तर त्याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला। लोकसभेनंतर 2019च्या विधानसभेतही वंचितची आघाडी झाली नाही। युतीविरोधात आघाडीच्या जवळपास 25 ते 30 जागा अशा होत्या जिथं वंचितच्या मतांमुळे गणित फिरली। 40 गावात भाजप जिंकली। राष्ट्रवादीचा 3,998 मतांनी पराभव झाला। वंचितला 38,361 मतं मिळाली। बुलढाण्यात शिवसेनेचा विजय झाला। काँग्रेसचा 36,000 पराभव झाला। वंचितला 41,173 मतं मिळाली। चिखलीत भाजपचा विजय झाला। काँग्रेसचा 6,688 मतांनी पराभव झाला। वंचितला मतं मिळाली 9,605। खामगावात भाजप विजयी झाली। काँग्रेसचा 16,700 मतांनी पराभव झाला। वंचितला इथं 25,000पेक्षा जास्त मतं मिळाली। अकोटमध्ये भाजपचा विजय झाला। काँग्रेस 20,700 मतांनी पराभूत झाली। वंचितला इथं मतं मिळाली 41,000। अकोला पश्चिममध्ये भाजपचे आमदार जिंकले। काँग्रेस 2,838 मतांनी पराभूत झाली। वंचितला 20,000 मतं मिळाली।
धामणगाव विधानसभेत भाजपचा विजय झाला. काँग्रेस 9,415 मतांनी पराभूत झाली. वंचितला 23,700 मतं मिळाली. नागपूर दक्षिण विधानसभेत भाजप विजयी झाली. काँग्रेस 3,987 मतांनी पराभूत झाली. वंचितला मतं मिळाली 5,535. बल्लापूर विधानसभेत भाजप विजयी झाली. काँग्रेस 33,000 पराभूत झाली. वंचितला मतं मिळाली 39,779. चिमूर विधानसभेत भाजप विजयी झाली. काँग्रेस 9,706 मतांनी पराभूत झाली. वंचितला मतं मिळाली 24,384. राळेगाव विधानसभेत भाजप विजयी झाली. काँग्रेसचा 9,824 मतांनी पराभव झाला. वंचितला 10,682 मतं मिळाली. यवतमाळ विधानसभेत भाजप विजयी झाली. काँग्रेसचा 2,626 मतांनी पराभव झाला. वंचितला 7,812 मतं मिळाली. अरणी विधानसभेत भाजप विजयी झाली. काँग्रेसचा 3,169 मतांनी पराभव झाला. वंचितला 12,253 मतं मिळाली. नांदेड उत्तरमध्ये शिवसेना विजयी झाली. काँग्रेसचा 12,018 मतांनी पराभव झाला. वंचितला मतं मिळाली 26,376. जिंतूर विधानसभेत भाजप विजयी झाली. काँग्रेसचा 3,549 मतांनी पराभव झाला. वंचितला 13,107 मतं मिळाली. फुलंब्री विधानसभेत भाजप विजयी झाली. काँग्रेसचा 15,195 मतांनी पराभव झाला. वंचितला 15,199 मतं मिळाली. पैठण विधानसभेत शिवसेना विजयी झाली. राष्ट्रवादीचा 14,074 मतांनी पराभव झाला. वंचितला मिळालेली मतं होती 20,564. उल्हासनगर विधानसभेत भाजप विजयी झाली. राष्ट्रवादीचा 1,946 मतांनी पराभव झाला. इथे वंचितला मिळालेली मतं होती 5,677. अशा अनेक विधानसभांमध्ये वंचितचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता, ज्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान होऊन भाजपला फायदा झाला. मात्र कुणामुळे कोण पराभूत झालं यावरून वाद सुरू आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट म्हणतात की वंचित स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा महायुतीला होणार, तर दुसरीकडे मतविभाजनावरून वंचित आणि काँग्रेसनं एकमेकांकडे बोट दाखवलंय. तर प्रकाश आंबेडकर साहेब एवढे सस्ते नाही की लेबल म्हणून कुणाला जाऊन चिटकतील, म्हणून ते आता युती संपलेली जमा आहे. पण याचा फायदा होईल महायुतीला आणि नुकसान होईल महाविकास आघाडीला. आम्हाला फायदा तर होईलच, याच्याबद्दल दुमत नाही, परंतु महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त फटका बसेल एवढं मात्र निश्चित आहे. यावेळी वंचितनं महाविकास आघाडीला सुरुवातीला 27 जागांचा प्रस्ताव दिला होता. नंतर तो प्रस्ताव आहे की मागणी यावरून बराच खल रंगला. तेव्हा वंचितनं 288 विधानसभांपैकी फक्त 40 जागा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडणार, उर्वरित 248 जागांवर आम्ही लढणार असल्याचं सांगितलं. चर्चेच्या या टप्प्यात काँग्रेसला आम्ही जागा देणार असं म्हणत वंचितनं उत्तर देण्यासाठी 10 दिवसांचा अवधी दिला. वंचितच्या या प्रस्तावावरून आघाडीची शक्यताच धूसर झाली होती. मात्र नंतर ते एक राजकीय स्टेटमेंट होतं असं उत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलं. मुस्लिम मतदार, वन साइडेड मतदार जर आमच्या बाजूने आला असता तर वी आर इन अ बेटर पोझिशन टू डिफीट बीजेपी. बरोबर, पण मग ह्याचा फायदा भाजपला झाला ना. ते फायदा झाला भाजपाला हा वेगळा आहे. पॉलिटिकल पार्टीज म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मी असं म्हणेन की मी कधीही हे अँगल आज पहिल्यांदा मांडलं तुमच्यासमोर की मुस्लिम वन साइडेड टर्न झाला तो. मी याच्या अगोदर मांडलं नाही. त्याच्यामुळे मी ह्याच्यामुळे हरलो आणि त्याच्यामुळे जिंकलो हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं असं मी त्या ठिकाणी मानतो. पण तुम्ही असं म्हणाला होतात ना की आम्ही काँग्रेसला जागा देऊ, काँग्रेस आम्हाला जागा काय देणार. शेवटी असं आहे, त्याचं पॉलिटिकल स्टेटमेंट तुमचा मासेसचा कन्झम्पशनचा भाग आहे तो. तुम्ही इश्यू कशावरती करणार आहात? माझ्या मागणीवरती इश्यू करणार आहेत की माझ्या स्टेटमेंटवरती करणार आहेत? फक्त ते पॉलिटिकल स्टेटमेंट होतं. असं अनेक जण करतात. बाळ ठाकरे सुद्धा असणारा मुसलमानाच्या विरोधात स्टेटमेंट करत होते, पण ते असणारा मुसलमानांना उमेदवारी देत होते ना. मला वाटत. सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.